वळत पुढच्या बातमीकडे। प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी पुन्हा एकदा भारतरत्न आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। सचिन यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सोडावी, अन्यथा भारतरत्न परत करावा, अन्यथा राज्याभिषेकाच्या दिवशी पुतळा जाळून सचिनच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। सचिन तेंडुलकरच्या माजी अंगरक्षकानं गळफास घेत आत्महत्या केली होती आणि त्यानंतर ही आत्महत्या ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून केल्याचा दावा सुद्धा बच्चू कडूंनी केलाय। मला असं वाटतं का ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे। पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतो, कोणी त्याच्यावर हल्ला करू नये, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळे होत असेल तर मला वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे। सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे। एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे, नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे। दोनपैकी एक करणं गरजेचं आहे। ते नाही केलं तर 6 जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत, पुन्हा आंदोलन सुरू करणार।